त्यामुळं मोटेवकर सरांचं आम्ही मोटिवेशन घेऊन इथं आलेलो आहोत आणि नक्की मला खात्री आहे की माझा मुलगा चांगल्या मार्कानं येणाऱ्या 2026 नीटला तो चांगल्या मार्कावर पास होईल हे मला खात्री वाटत आहे. टीचर्स खूप छान शिकवतात आणि इन्व्हॉल्व ठेवतात एज्युकेशन. कुठले कुठले मेजर टॉपिक्स तुमच्या फाउंडेशनमध्ये झाले? विजन आहे, आरसीसी म्हणजे एक विजन आहे, मुलांचं एक जे टार्गेट आहे ते अचीव्ह करण्याचं एक माध्यम आहे. आता तुमच्या आरसीसी कडनं अपेक्षा काय आहे? तुमचा विद्यार्थी इथं टाकलाय आता लक्ष घेऊन. आता तुम्ही लातूर पॅटर्न बघितला तर तुम्हाला कसं वाटलं इथं स्टडीसाठी एन्व्हायरमेंट कसं आहे? नाही, चांगलंच आहे, त्यामुळेच इकडे आलोय ना. आउट सेक्शन आहे ते उत्तम प्रकारे मुलांना कन्सेप्ट क्लिअर करतात आणि स्वतः मी जाऊन त्या माझ्या मुलाबरोबर मी स्वतः कन्सेप्ट करत असताना कशा प्रकारे मुलांना कन्सेप्ट क्लिअर करतात मी स्वतः बघितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आता ट्युशन एरिया लातूरमध्ये अजून काही पॅरेंट्स भेटलेले. सर काय नाव तुमचं? डॉक्टर संतोष साळवे. तुम्ही लातूरमध्ये आता कशासाठी आलेले? ते क्लासेससाठी, म्हणजे मोठेगावकर सरांच्या क्लासेससाठी. कुठून नाव ऐकलेलं तुम्ही आरसीसी पॅटर्न केला? माझा पुतण्या ऍक्च्युली इकडे होता 2 वर्षापूर्वी, तर त्याने सांगितलेलं आहे. आणि अगोदर पण आहे, म्हणजे मोठेगाव सरांचं नाव प्रचलित आहे आणि ऍड पण असत मुंबई टीव्हीवर वगैरे. त्यामुळे ते आता इथं कशासाठी, कुणाचं ऍडमिशन केलं? आता माझ्या मुलासाठी ऍडमिशन घ्यायचं. किती वेळेसाठी? आता रिपीट आहे, नीट दिलेली आहे, आता पुन्हा आणखीन देत नाही. तुमचा विद्यार्थी आधी ह्याच्या आधी कुठं होता शिकायला? ते डोंबिवलीला, म्हणजे मुंबईलाच होतं. तुम्हाला म्हणजे काय असं काय वाटलं की त्या ठिकाणी त्याला कमी मार्क पडण्याचं रिझन काय वाटलं तुम्हाला? नाही, तिथं कसं आहे की डिस्ट्रॅक्शन असतात आणि दुसरी गोष्ट कमिटमेंट थोडं कमी पडतं. इकडे कसा माहोल आहे तो ॲक्च्युली, आणि विद्यार्थी फक्त त्यांचं ध्येयवादी असतं इकडे. त्यामुळे ध्येय तेच असते की बाबा नीटमध्ये चांगले मार्क्स मिळायला पाहिजेत आणि पुढचं चांगलं शिक्षणाचं व्हायला पाहिजे. तर इकडे तो माहोल आहे आणि सगळे सर करून घेतात या सगळ्या गोष्टी. लक्ष असते त्यांचं पूर्णपणे, व्यक्तिगत लक्ष असते, कसं काय मुलं करतायत की नाही, काय कंट्रोल आहे. त्यामुळे मुलं अभ्यास करतात तर करावंच लागतंय. आणि क्लासेस फॅकल्टी चांगल्या आहेत, इथं शिक्षणाचं जे आहे ते क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे मुलं स्कोरिंग करतात ॲक्च्युली. आणि माझ्या पुतण्याला इकडं घातलेलं होतं, त्यामुळे त्यांना माहिती आहे की बाबा इथं स्कोरिंग चांगलं होतं. त्यालाही चांगलं आता स्कोरिंग होऊन तो वेटनरी कॉलेजमध्ये आता सध्या फर्स्ट इयरला आहे. गव्हर्नमेंट आहे? हां, म्हणजे सेम गव्हर्नमेंट आहे. आता तुमच्या आरसीसी कडनं अपेक्षा काय आहे? तुमचा विद्यार्थी इथं टाकलाय आता. नाही, आरसीसी कडे एवढीच आहे की चांगल्या प्रकारे मुलांनी चांगला अभ्यास करून आणि त्यांचं लक्ष चांगलं देऊन व्यक्तिगत बाबा ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना कसं स्कोरिंग जास्त चांगलं मिळतं, विषय समजून कसं सांगता येईल, त्यांचे जे निशाण आहे शंकांचं ते कसं करता येईल, याच्याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त मार्क्स कसे ऑप्टेन करता येतील, नीटमध्ये स्कोरिंग चांगलं करता येईल. कारण पुढचं भवितव्य हे सगळं त्याच्यावरच आहे. त्यामुळे त्या गोष्टीचं म्हणजे त्यांनी लक्ष देऊन ते करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे, व्यक्तिगत लक्ष घेऊन. आता तुम्ही लातूर पॅटर्न बघितला तर तुम्हाला कसं वाटलं इथं स्टडीसाठी एन्व्हायरमेंट कसं आहे? नाही, चांगलंच आहे, त्यामुळेच इकडं आलोय ना आम्ही, म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे तो माहोल आहे इकडं आणि सगळे हब इकडं असल्यामुळे, स्टडी हब, त्यामुळे तिथं दुसरं कुठलं काही नाहीच आहे, म्हणजे त्याच्यावरच विचार करतोय. त्यामुळे चांगलंच आहे काही प्रॉब्लेम. डेफिनेटली. सर तुमचं नाव काय? डॉक्टर डी.यू. राठोड, जळगावहून आलोय. ही मुलगी आहे माझी, 10वीला 97% मिळालेले आहेत. मुलगा आहे 10वीला 94 मिळालेले आहेत. मग दोघांना बी या आरसीसी मध्ये टाकलेलं आहे. ही आता सर्व एक्झाम मध्ये ही टॉपर आहे सध्या. हा, किती वेळ आहे? आता 11वीला आहे. 2 महिने झाले समजा इथे फाउंडेशन मध्ये टॉपर आहे. आणि एक विजन आहे, आरसीसी म्हणजे एक विजन आहे, मुलांचं एक जे टार्गेट आहे ते अचीव्ह करण्याचं एक माध्यम आहे. प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी बघितलं जातं आणि त्यांना म्हणजे आरसीसीला महाराष्ट्रामध्ये माझ्या मते पर्याय नाही. आणि यासाठी मग एक दोघंही मुलांना आम्ही या ठिकाणी टाकले. दोघं पण आता 11वीला? नाही, हा 12वीला आहे आणि ही 11वीला आहे. तो 11वीला कुठं होता? आरसीसी मध्येच होता, नांदेड ब्रांचला. कसा एक्सपिरियन्स राहिला त्याचा आरसीसी सोबत? एकदम बेस्ट आहे. इथे लातूरला तर पर्याय नाही. नांदेडमध्ये येथील काही अडचणी थोड्याफार, पण लातूरला एकदम छान, बेस्ट. जे पालक त्यांचा विद्यार्थी इथं लातूरला शिकायला टाकणार आहेत, अशा पालकांना तुम्ही काय ऍडवाइस देता? या 2 वर्षामध्ये जर तुम्ही ध्येयाकडे पाहत असाल तर आरसीसी मध्ये जायला पाहिजे. आणि या ठिकाणी पूर्ण स्टाफ सुद्धा वेल एज्युकेटेड आहे, पूर्ण सपोर्टिव्ह आहेत आणि पूर्ण डेडिकेटेड आहे. 100% डेडिकेशन्स त्या पूर्ण स्टाफचं सुद्धा आहे. पॅरेंट्सची मीट करणे किंवा त्यांच्याशी संवाद साधणे ह्यामध्ये सुद्धा म्हणजे पॅरेंट्सचं समाधान या ठिकाणी होत असतं. आता तुम्ही डॉक्टर आहेत म्हणून तुम्ही ठरवलंय तुमच्या मुलीला डॉक्टरच बनवायचं का त्यांच्या मर्जीने आले ते?
नाही, मी डॉक्टर एज्युकेशनमधला डॉक्टर आहे. म्हणजे PhD झाली. PhD झालेली आहे. म्हणून एक चांगलं ध्येय त्यांच्यामध्ये सुद्धा टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला जर प्रॉपर वेने हे मार्ग द्यायचा असेल तर RCC शिवाय पर्याय नाही. येस, डेफिनेटली. तर काय नाव आहे तुझं? अक्षदा राठोड. तुझी आता 11वीला आहे का तू? फाउंडेशनचा एक्सपिरियन्स कसा राहिला? टीचर्स खूप छान शिकवतात आणि इन्व्हॉल्व ठेवतात एज्युकेशन. कुठले कुठले मेजर टॉपिक्स तुमच्या फाउंडेशनमध्ये झाले? बायोलॉजीमध्ये ब्रीदिंग अँड एक्सचेंज झालं आहे, फिजिक्समध्ये स्केलर्स अँड वेक्टर्स, आणि केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण झाली आहे थोडी, आणि फिजिकल केमिस्ट्री पण झाली. मग तू 10 आउट ऑफ किती मार्क्स देते फाउंडेशनच्या एक्सपिरियन्सला? 10 आउट ऑफ 100. छान शिकवतात, फॅकल्टी खूप छान आहे. व्यंकट सर पण खूप छान शिकवतात, सर्व सर छान शिकवतात. असे विद्यार्थी जे 11th ला इकडे येणार त्या विद्यार्थ्यांना काय म्हणजे एखादा मेसेज द्यायचा असेल तर काय सांगणार? सिलेक्शन MBBS मध्ये सिलेक्शन पाहिजे तर RCC. ऑल द बेस्ट तुला. तर हा विद्यार्थी 11वीला RCC नांदेडला होता, तर तुझा एक्सपिरियन्स कसा राहिला? तिकडचे सगळे टीचर पण खूप छान शिकवतात. राव सर, रॉय सर, केमिस्ट्रीची फॅकल्टी पण खूप चांगली आहे, फिजिक्सची सगळेच टीचर चांगले, सपोर्टिव्ह आहे, एकदम मस्त शिकवतात. SS राव सर कसे शिकवते? त्यांचं तर एकदम सगळ्यात टॉप शिकवतात ते. ऑल द बेस्ट तुला पण. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही आत्ताच पाहिलं की काही पालक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू RCC लातूर बद्दल. सोलापूरवरनं काही पॅरेंट्स लातूरमध्ये आता सध्या RCC सेट एक्झाम देण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन आलते. जाणून घेऊयात त्यांचा एक्सपिरियन्स. सर, काय नाव आहे तुमचं आणि काय काम करता तुम्ही? मी प्राथमिक शिक्षक आहे जिल्हा परिषदमध्ये. जिल्हा परिषदचा. आणि माझी मुलगी इथं गेल्या वर्षी 12वी होती, आता रिपीट करायचे एक्झाम लागली. तर तुमचं नाव काय? मी सूर्यकांत भीमराव गुड्डेवाडी, कारकल, तालुका दक्षिण सोलापूर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं शिक्षक आहे. शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंजगी वस्ती कारकल. तुम्ही इथं कशासाठी आलेला? माझा मुलगा मागील 2 वर्षापासून इथं RCC कॅम्पसमध्ये नीट करतो आहे आणि यावर्षी परत एकदा त्याला मार्क थोडं कमी जास्त झाल्यामुळं परत त्यांना रिपीटर कुठल्या विषयामध्ये कमी आले? फिजिक्स विषयामध्ये कमी आलेलं आहे. फिजिक्समध्ये ओव्हरऑल भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यालाच कमी मार्क आले. हो, नक्की आलेलं आहे. त्यासाठी त्याला फिजिक्स अजून एकदा चांगल्या प्रकारे मार्क पडायला पाहिजे. आणि इथं RCC एकदम उत्तम प्रकारचे सर्व स्टॉप आहे. त्यामुळं मोटेकर सरांचं आम्ही मोटिवेशन घेऊन इथं आलेलो आहोत आणि नक्की मला खात्री आहे की माझा मुलगा चांगल्या मार्कानं येणाऱ्या 2026 नीटला तो चांगल्या मार्कावर पास होईल, हे मला खात्री वाटत आहे. तुमचं सर? मी दानाजी रुपनवर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडगे वस्ती चांदच, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथून आलेलो आहे. माझी मुलगी एक्झामला वर गेलेली आहे. तिला फिजिक्सला कमी स्कोअर येतो आहे, त्यामुळं ह्या वर्षी ती रिपीटला आपल्या मोठेगावकर सरांच्या क्लासला आलेली आहे. तिचा बायोमध्ये चांगला स्कोअर येतो आहे, पण फिजिक्सला कमी स्कोअर आल्यामुळं रिपीट करायचं. ठीक आहे. जे आता सोलापूरमधनं किंवा त्या भागातनं इकडे शिक्षणासाठी यायचा विचार करत आहेत, अशा पालकांना तुम्ही काय सांगता? नक्की तुम्ही दुसरीकडं न जाता हे नीट आणि JEEसाठी इथं उत्तम प्रकारे असं क्वालिटी इथं कोचिंग क्लासेस आहे RCC. मी हे खात्रीनं सांगू शकतो. इतर जाहिरातमुळं तुम्ही दुसरीकडे न जाता RCCमध्ये नक्की ॲडमिशन घ्यावं असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो, सर्व पालकांना. तुम्ही? सर्व पालकांना आवाहन करतो की RCC हा उत्तम पर्याय आहे. बाकीच्या क्लासपेक्षा मुलांना चांगलं समजतं आहे. मुलांना जे प्रश्नाची जी कंटेन्स किंवा प्रश्नाची जी ही आहे ते मुलांना चांगल्या प्रकारे समजते आणि RCC चांगल्या क्वालिटीचे पेपर त्यांच्याकडून सोडवून घेत आहे. त्यामुळं मुलांना पेपर सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. ठीक आहे सर. तर आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं सगळ्यापेक्षा उत्तम मला हे आढळून आलं की इथले स्टॉपचे जे डाऊट सेक्शन आहे ते उत्तम प्रकारे मुलांना कन्सेप्ट क्लिअर करतात. आणि स्वतः मी जाऊन त्या माझ्या मुलाबरोबर मी स्वतः कन्सेप्ट करत असताना कशाप्रकारे मुलांना कन्सेप्ट क्लिअर करतात मी स्वतः बघितलेलं आहे. आणि ॲनालिसिस म्हणा किंवा MCQ म्हणा, बुकलेट म्हणा, आणि त्यांचे क्वेश्चन पेपर आहे ते नॅशनल लेवल NCERTचे लेवलचे क्वेश्चन पेपर आहेत. त्यासाठी
हे चांगल्या प्रकारे हे सर्व कोचिंग क्लासच्या पेक्षा एक वेगळा हा RCC पॅटर्न महाराष्ट्रामध्ये हा उत्तम आणि उत्तुंग असा हा RCC मला वाटतोय. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. तर विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता जिल्हा परिषदचे शिक्षक त्यांनी त्यांचा मुलगा लातूरमध्ये शिकण्यासाठी टाकला आहे. त्यांचा एक्सपिरियन्स RCC सोबत कसा राहिलेला आहे. अशा पद्धतीच्या यूट्यूब चॅनल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.